तारानं ते पत्र फाडून टाकले. थोड्याच वेळात चंदू आला आणि ताराचा कोमेजलेला चेहरा पाहून म्हणाला, अशी अधूनमधून एकाएकी अस्वस्थ का होत असतेस? मला कळत नाही. स्पष्ट सांग ना. काहीही नाही, तारा हसत म्हणाली. कधी कधी माझी मनस्थिती अशी अस्वस्थ होते खरी, आणि तू आलास की मग मला फार बरं वाटतं. खरं म्हणजे मला एकटीला भीती वाटते. कोणाची? चंदूनं विचारलं. तेच तर मला कळत नाही. तारा हसली आणि तशीच उठून मोरीत गेली. चंदूनं चोफेर नजर टाकली. पलंगाजवळ नुकत्याच फाडलेल्या पत्राचा एक लहानसा कागद पडला होता, आणि तो पाहताच चंदूतला सीआयडी आता जागा झाला. त्यानं तो कागद उचलून हळूच खिशात ठेवला आणि पुन्हा खिडकीतून बाहेर पाहिलं. खिडकीच्या खाली पुष्कळचे लहान लहान तुकडे दिसत होते. खिशातील तो तुकडा वाचून पाहताना त्यावर फक्त अनिल ही 3 अक्षरे होती, आणि त्या 3 अक्षरांनी चंदूच्या विचारचक्राला जोरदार गती दिली. हा अनिल कोण? आणि त्याची पत्र तारा वाचून फाडते का? काय कारण असेल? आणि ही अनिलची पत्र येतात कुठून? याचा तो विचार करू लागला. तोच तारा आली. प्रफुल्लित चेहरा करून हसत म्हणाली, चंदू, पुष्कळ दिवस झाले मी आईला पाहिले नाही. वाटतं की एकदा जाऊन आईला भेटून यावं आणि आपण दोघांनी बरोबर जावं. आपला जावई पाहून आईला आनंद होईल. परंतु मला वेळ कुठं आहे? चंदू म्हणाला. तू जायची तयारी कर. 4 दिवसात मी सवड काढून येईन. नंतर 8 दिवस राहून परत येऊ. ठीक आहे, पण तू आला पाहिजेस, तारा म्हणाली. मला वाट पाहायला लावू नको. मी उद्याच निघते. ताराला आता कोल्हापुरात राहणे अशक्य झाले होते. अनिल अचानक येणार याबद्दल तिची खात्री झाली होती, आणि त्या प्रसंगाला बगल द्यायचा विचार करूनच ती गावी निघाली होती. आणि हा अनिल कोण? त्याची ताराला पत्र कसली येतात, आणि ती पत्र वाचून ती अस्वस्थ होऊन पत्र का फाडते, याचा चंदू विचार करीत होता. त्याचं मन संशयानं ग्रासलं होतं, आणि त्याचे विचार आता अनिलच्या गुपित शोधू पाहत होते. दुसऱ्या दिवशी तारा शिराळ्याला आईकडे गेली, आणि चंदू अनिलच्या पत्राची वाट पाहू लागला. लवकर त्याचं ताराला पत्र येणार असा त्याचा अंदाज होता, आणि तसंच झालं. चौथ्याच दिवशी ताराच्या नावे एक पत्र आलं, आणि ते चंदूनं फाडून वाचलं. अनिलनं ताराला लिहिलं होतं, तारास अनेक आशीर्वाद. पत्रास कारण की मी आजवर तुला पुष्कळ पत्र लिहिली, पण एकाचंही उत्तर नाही. याचा अर्थ तू आता नामानिराळी झाली आहेस. कदाचित तू लग्नाच्या विचारातही असशील, पण ते जे काही करणार आहेस ते मला विचारून करावे. तेच तुझ्या फायद्याचे होणार आहे. आजपर्यंत मी तुला बहीण मानली, मी हजारो रुपये तुझ्या आईकडे पाठवले आहे. याचा तुला विसर पडला, हे एक नवलच आहे. पण तू काय करीत आहेस तेही तू मला कळवले नाहीस. तारा, मी स्वस्थ नाही. माझा उद्योग अखंड चालू आहे. मी कुणाला भीत नाही. इकडे ढेकणं फार झाली आहेत, याचा मला त्रास होत आहे, परंतु मी ढेकणाला दाद देत नाही. तरी हे पत्र मिळताच निघून ये. एक महत्वाचं काम आहे. ते जर झालं तर पुष्कळ लाभ होणार आहे. मात्र जर तू आलीस तरच माझा कार्यभाग सफल होणार आहे. तेव्हा हे पत्र हाती येताच तू निघ आणि वडगावला येऊन मला भेट. मी तुझी वाट पाहत आहे. हे माझं अखेरचं पत्र आहे. आता माझं पत्र येणार नाही. आलोच तर मी स्वतः येईन, किंवा कोणीतरी पाठवीन, आणि मग तुला विनाकारण त्रास होईल. तरी तू विचार कर. भयंकर संकटाला निमंत्रण देऊ नको. लवकर ये. वाट पाहत आहे. तुझा अनिल. हे पत्र वाचून चंद्रकुमार विचारात पडला. त्याची मनस्थिती फारच विलक्षण झाली. आज आपल्यास काहीतरी सापडले आहे याचा त्याला आनंद झाला होता, तर आपण आज काहीतरी गमावणार आहोत त्याबद्दल त्याला दुःखही वाटत होते. तो आनंद आणि दुःख या दोहोंच्या वावटळीत गिरक्या घेत होता. तो पलंगावर पडून स्वतःलाच प्रश्न विचारित होता. हा अनिल कोण?
हा अनिल म्हणजे बंड्या वाघच असेल का? आणि आपली पत्नी तारा ही मंजुळा नसेल कशावरून? जी मला तुजारपुराच्या रानात त्या सुंदर बैलगाडीत अगदी ओझरती दिसली होती, ती ताराच का? हा काय प्रकार आहे? हा अनिल ताराला अशी निर्वाणीची पत्र का लिहित आहे? आणि मग तुला भयंकर त्रास होईल, तरी तू विचार कर. भयंकर संकटाला निमंत्रण देऊ नको. लवकर ये. याचा अर्थ काय? आणि जर हे असं होतं, तर ताराने ते माझ्यापासून लपून ठेवलं. मला का कळू दिलं नाही? हे एक खास गुपित आहे. एक रहस्य आहे. आणि तारानं ते आजपर्यंत दडवलं आहे. आता पुढं काय? आणि तो अनिल कोण? याची माहिती मला कशी मिळणार? चंद्रकुमार विचार करीत होता. त्याचं डोकं सुन्न झालं होतं आणि तो स्वतःला म्हणाला, आज इतके दिवस मला ती मंजुळा सापडत नाही. याचाच अर्थ मंजुळा म्हणजे ही तारा होय. आणि ती माझ्याशी लग्न करून निवांत नांदत आहे. पण जर ती त्या दरोडेखोरांच्या टोळीतील एक स्त्री आहे, तर मग तिनं माझ्याशी लग्न करायचं कारण काय आहे? पुन्हा त्याच्यापुढे नवा प्रश्न उभा राहिला आणि तो गोंधळला आणि पुन्हा अनिलच्या दुसऱ्या पत्राची वाट पाहू लागला. आता तो ताराला पत्र लिहील किंवा तो स्वतःच येईल आणि तो येईपर्यंत आपण येथून हलायचं नाही, असा त्यानं निश्चय केला. त्या दिवसापासून आनंदभुवन हॉटेलवर गुप्त पोलिसांचा कडक पहारा बसवला. चंद्रकुमार तासनतास मॅनेजरच्या कचेरीत बसू लागला. पुन्हा 4 दिवस तसेच गेले आणि 5वा दिवस उगवला. सकाळचे 10 वाजत होते. एक वृद्ध इसम हॉटेलात आला आणि ऑफिसमध्ये एका खुर्चीवर शांतपणे बसला. त्याच्या भुवया सुद्धा पिकल्या होत्या. त्यानं डोकीवर काळी टोपी घातली होती आणि अंगात काळा कोट होता. तो अंगानं सडपातळ पण काटक होता आणि त्याच्या मानेत किंचित कंप जाणवत होता. तो हळू आवाजात म्हणाला, आपल्या येथे एक सिंगल रूम खाली आहे का? कोणाला हवी आहे रूम? मॅनेजरने विचारले. कोठून आलात? मी इथलाच, कोल्हापूरचा आहे, तो म्हातारा म्हणाला. माझं नाव अनंत दत्तात्रेय केळकर. माझ्या बहिणीचा मुलगा उद्या येत आहे आणि आमच्या घरी अडचण आहे. तेव्हा त्याची सोय कुठंतरी हॉटेलात करावी असा विचार करून मी आलो आहे. त्या म्हाताऱ्यानं चौफेर नजर फिरवली आणि मग चंद्रकुमारवर स्थिर केली. चंद्रकुमार त्याच्या चेहऱ्यावरचे भाव निरखित होता. सध्या तरी रूम रिकामी नाही, मॅनेजर म्हणाला. पण कदाचित 2 दिवसांनी एखादी रूम रिकामी होईल. बरे, मग मी 2 दिवसांनी एक फेरी मारतो, असं म्हणून तो म्हातारा काठी टेकीत निघून गेला. परंतु चंद्रकुमारला उगीच चरका बसला. त्याला त्या म्हाताऱ्याचा संशय आला. तो इथलाच आहे, मग तो कुठे राहतो ते पाहावं म्हणून त्या मागून जाण्यासाठी उठला. पण तेवढ्यात तो म्हातारा बेपत्ता झाला होता. त्यामुळे तर चंद्रकुमारचा संशय दुणावला. हा म्हातारा अनिलनंच पाठवला असावा आणि त्यानं येऊन आज आमचा अंदाज घेतला असावा आणि तो आता येऊ नको असं अनिलला कळविल, या विचारानं चंद्रकुमारची पाठ घेतली. पुन्हा 2 दिवस गेले, परंतु तो म्हातारा हॉटेलात आलाच नाही. तो म्हातारा एकाकी गेला कुठं, या विचारानं चंद्रकुमार अस्वस्थ झाला. त्यानं पुष्कळ धावपळ केली, परंतु काही उपयोग झाला नाही. त्याच्या डोळ्यापुढं तो म्हातारा दिसत होता. तो अनिल कोण आणि काल आलेला म्हातारा कोण, या विचारानं त्याचं डोकं सुन्न झालं. ताराचा आणि अनिलचा संबंध काय असेल आणि तो म्हातारा अनिलचा कोण असेल? जर अनिलला ताराची भेटच घ्यायची होती, तर तो स्वतःच का आला नाही? त्यानं तो म्हातारा का पाठवला? असे अनेक प्रश्न त्याच्या मस्तकात थैमान घालू लागले. तो मनात म्हणत होता, तारा म्हणजे तुजारपुरात दिसलेली आणि भाऊसाहेबांची पाहुणी म्हणून बैलगाडीत आलेली मंजुळा, या दोघी एकच असतील का? आणि तारा आणि अनिल यांचा प्रेम संबंध असता तर तिनं माझ्याशी लग्न का केलं असतं? आणि मग हा अनिल तिला भेटायचं का धडपडत आहे? हे गूढ आहे आणि त्याचा उलगडा कसा होणार? कोण करणार?
आपण सरळ जाऊन तारालाच विचारावं का? आणि ती खरंच सांगेल का?